चा प्रवास तुम्ही सुरू केलाय ओंकार साधनेचा आपल्या डिवाइन फिनोमिना बरोबर. तर तो तुमचा 5 दिवसाचा प्रवासही सांगा मला, आणि जो मास्टर तुम्ही सुरू केला त्याचाही प्रवास सांगा की तुम्हाला काय अनुभूती आल्या आणि तुम्हाला कसं कसं वाटतं या साधनेमध्ये. हो. पहिल्या 5 दिवसाच्या ह्याच्यामध्ये तर मी जरा उत्सुकता होती मला, की याच्यात नवीन काय शिकवणार. कारण मुळात तुम्ही स्पिरिच्युअल जर्नीमध्ये बरंच काही काही करत आले होते. हा. तर म्हटलं हे काय आहे बघूया. तर त्याच्यात तुम्ही आम्हाला ऍस्ट्रल ट्रॅव्हल शिकवला, ते तर एक माझ्यासाठी नवीनच गोष्ट होती, की हा. असा कधी अनुभव ह्याच्यापूर्वी घेतला गेला नव्हता. ओके. त्याच्यानंतर मला हळूहळू जाणवायला लागली की माझ्या तब्येतीत बऱ्यापैकी फरक पडत आहे. वा. अ, म्हणून मग तो आवडल्यानंतर मी 5D मध्ये गेले. पुढच्या कोर्समध्ये मास्टर क्लाससाठी जॉईन केला. हा. तर त्याच्यामध्ये तर खूप म्हणजे आणखीनच फरक पडतोय. माझ्या कपाळावरचे केस, डोक्यावरचे केस हे जायला लागले होते. आणि आपल्याला माहिती आहे केस आपल्यासाठी किती महत्वाचे असतात. बरोबर. तर ते बघितलं तर मला आता जाणवते की तिथे थोडे थोडे पूर्वी पण येत होते, पण आता त्यांची ग्रोथ वाढली आहे. हा. दुसरी गोष्ट, मला गेले 10-12 वर्ष पायाने म्हणजे मला चालता येत नव्हतं. कंबर दुखीपासून खालच्या पायापर्यंत त्रास होत होता. तर तो सुद्धा 2 किंवा 3 सेशन नंतर बराच कमी झालेला आहे. वा. आणि डॉक्टर सुद्धा मला म्हणाले की 12 वर्षात तुम्हाला हा जो त्रास होतोय तो बऱ्यापैकी तुम्ही होल्ड करून ठेवलाय, पण आता सुद्धा तुमचं हे पटापट रिकव्हरी होते आहे. तर हा. हे फक्त म्हणजे निव्वळ आणि निव्वळ ओंकार साधनेमध्ये आल्यानंतरच मला जाणवत आहे. खूप तर छान. ही खूप आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, हा. की जर लोकांना असं शारीरिक त्रास असेल किंवा मानसिक सुद्धा कुणाला काही असेल घरातले वगैरे, तर त्याच्या ह्या एका गोष्टीमुळे ना घरात सुद्धा मला शांती जाणवायला लागली आहे. माझ्या आतमध्ये शांती जाणवायला लागली आहे. म्हणजे जे आपण पैसे देऊन सुद्धा कुठेही विकत मिळू शकत नाही आपल्याला. हा. बरोबर. कारण आजकाल आपण सर्वच जण मनशांतीच्या शोधात आहोत. हा. पैसा असू देत, बाकी सगळं असू देत, हा. पण ह्या गोष्टी मिळत नाही. पण मला ह्या ओंकार साधनेने हे मात्र दिलेलं आहे. म्हणजे वा. त्यासाठी तर मी त्या शिवशंभूंचे तर अगदी कोटी कोटी प्रणाम त्यांना आणि आभार त्यांचे. बरोबर.